राम कृष्ण हरी. दररोज नित्य नियमाप्रमाणे आपण श्री ज्ञानेश्वरी अध्याय 9 राजविद्या राजगुह्य योग आपण 3 ओव्या पाहिलेत आणि त्याच्यावर जेवढं जमलं जेवढं झेपलं आपल्या बुद्धीला त्याचप्रमाणे आपण त्याच्यावर थोडं थोडं चिंतन केलेलं आहे. आणि या 3 ओव्यामध्ये श्रोते जणांना सर्व श्रोत्यांना त्या ठिकाणी विनवणी करायला लागले आणि किती शिकवाल मज वेळ वेळा म्हणल्यासारखं पुन्हा पुन्हा श्रोतेगणांचं लक्ष केंद्रित करण्यासाठी किंवा श्रोतेगणांना ऐकायला सज्ज करण्यासाठी किती प्रेमाने त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला सांगतात. हो, श्रोतेगणांना काय काय म्हणले? श्रोतेगण हे देवाचे अवतार आहेत सांगितले, किंवा या श्रोतेगणांच्या कृपा आशीर्वादानं म्हणून सांगितले, आणि सर्व संतापेक्षा मी लढीवाळ आहे म्हणून सांगितले. असं सर्व श्रोतेगणांना त्या ठिकाणी उद्देशून अजून मेन जे महत्वाचा मुद्दा आहे त्याच्याकडे ज्ञानेश्वर महाराज अजून गेलेले नाहीयेत. अजून आता आपण 4थ्या ओवीमध्ये आहोत. 4थी ओवी आणि 5वी ओवी दोन्ही ओव्या आज आपण घेणार आहोत. तर तुमचे या दिटिये याचे बोले सासिन्नले प्रसन्नतेचे मळे ते सावली देखोनी लोळे शांतुजी मी. तुमच्या ओलाव्यात या श्रोतेगणाला म्हणायला लागलेले आहेत की तुमच्या ओलाव्यात जसं मी अनुतापामध्ये तापलेलं आहे आणि तुमच्या ओलाव्यात एक रूप होऊन त्या ठिकाणी मी त्या आनंद क्षणाचं त्या ठिकाणी सुखाचं आनंद घेणार आहे, अशा प्रकारे 4थ्या ओवीमध्ये बोलतात. व 5व्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की बाबा प्रभू तुम्ही सुखामृताचे डोहे म्हणून आम्ही आपुलिया स्वेच्छा ओला ओला आहे तेथेही जरी सलगी करू बिहो तरी निवो के पा. काय म्हणतात? तर जे तुम्ही पुन्हा सांगतात ते श्रोतेगणांना म्हणतात की तुमच्या ओलाव्यामध्येच त्या ठिकाणी किंवा तुमच्या संगतीमध्येच माझ्या जीवनाचा उद्धार आहे, आणि तुम्ही जर मला ऐकून घेतलात तर तुम्हाला शाश्वत सुख भेटतो. सर्व श्रोत्यांना इतकं महत्व देतात. सर्व श्रोतेगण म्हणजे माझ्यासाठी प्रिय आहेत. किती प्रेमानं त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला उद्देशून सांगतात. आणि हे सर्व इतकी ओव्या जे आहेत श्रोतेगणांना विनंती करण्याचीच त्या ठिकाणी ओव्या आहेत. आणि आपल्या भाषेमध्ये म्हणायचं तर श्रोतेगणांचीच तारीफ चालली आहे, एक प्रकारचं वर्णन चाललंय बरं का. श्रोते किती महत्वाचे आहेत असं त्या ठिकाणी त्या 9व्या अध्यायातील जे 4-5 ओव्या घेतलो आपण ते श्रोत्यांवरच त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराज परमपूज्य श्रोतेगण म्हणजे परम त्या ठिकाणी पूज्य, हे सर्व माझ्यासाठी पूजनीय आहेत, अशा प्रकारचं ज्ञानेश्वर महाराज बोलायला लागलेले आहेत. राम कृष्ण हरी. आणि उद्या काय 6व्या ओवीमध्ये आपण थोडंसं चिंतन करणार आहोत. उद्याच्या ओवीमध्ये काय सांगतील ते पाहू.